आता पाणी एकदम मस्त छानने वेगळं. तर आता भाजी मस्त धुवून झालेली आहे. आता आपण करायला घेऊ पटकन. गॅस चालू केला आता भाजी ना मस्त आता शिजायला टाकून देते. दिसायला इतकी मोठी दिसली भाजी पण आहे ना करायच्या वेळेस आणि शिजून एकदम छोटी होते. तर चला मग आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पात्रीची भाजी कशी करते कशी बनवते. आणि पात्रीची भाजी ना डोळ्यासाठी खूप चांगली बरं का. माझे आजोबा आहे ना माझ्या वडिलाचे वडील तर ते भाजीला एवढं आवडतं त्यांनी भाजी. कारण की ना डोळ्यासाठी चांगली. कारण की जुनी लोक आहे ना तरी पात्रीची भाजी अशी हातावर पिळून तर हातातून हातावर पिळून असे डोळ्यात सोडत होते माझे बाबा. माझे आम्हाला असं आठवते ना लहानपणचं म्हणून मला माहिती. बाबा सतत डोळ्यात भाजी पिळायचे रस. कारण की आपले डोळे स्वच्छ आणि चांगले राहतात म्हणून. तर चला आता भाजी ते पाणी टाकून इथे शिजायण्यासाठी 1 ग्लास अजून 1 ग्लास टाकते. मस्त भाजी शिजती तोपर्यंत चपात्या करून घेते. पण आणि दादू गेले होते 2 जण शेतात. तर मस्त अशी भाजी आणलेली आहे तांदूळाची. आणि आता ते मला खुडून देत आहे. चला ताजी भाजी तांदूळाची म्हणते का नाही. तर मस्त तांदूळ कोण जातात. चला मस्त आजचा बेत आहे भारी. आणि इकडे माझ्या चपात्या चालू आहे तरी बघा. आणि इकडे आपली भाजी शिजायला टाकलेली आहे पण अजून ती काही जास्त शिजली नाही. कपातीले व्हिडिओ असला ते मस्त शिजलेले आहे. आता आपण ती गॅसवरून उतरून घेऊ. तर आता मस्त भाजी शिजलेली आहे. आता आपण ना एका ताटामध्ये काढून घेऊ. हे बघा मस्त. आणि याच्यात थंड पाणी टाकून स्वच्छ भाजी धुवून घेते असते ती. फक्त हिला ना 6-7 हिरव्या मिरच्या कट करायच्या तव्यावर गरम करून घ्यायच्या. तेल टाकायचं आणि भाजी धुवून टाकायची. एकदम सोपी आहे. तर आता अश्वपा करते तांदूळाची भाजी आज आहे की नाही. काहून मत करू लागलो तशी बीचा खुडून देत तुला. मला येते की भाजी करता काय तर मग मी केली असते मग केली असते मग कारण तुम्हीच मला येत नाही काय तर मग तुम्हाला खाता येते. मला नुसतं भाजी खाता येते चांगली चांगलं चांगलं खाता येतं त्यांना असं आशिष बापाचं. तर चला आता हे लाल पाणी ना आपलं भाजीतले काढून घेऊ. तुम्हाला माहिती आहे का मी गांधीजी बाबा हे भाजी नाही पात्री शेतातून आणल्या डोळ्यात पिळून टाकत होते. डोळे चांगले राहत होते असे म्हणजे. तर आता मी पहिलं पाणी घेते आणि थंड पाणी टाकून स्वच्छ भाजी पिळून घ्यायची. झाकण ठेवत दादे अंड्यावर. तर असं पाणी टाकायचं बघितलं ना भाजी किती मोठी होती आणि आता किती छोटी झालेली आहे. तर हे बघा मस्त आता भरपूर गरम येते अजून. काय लो भाजी टेस्टी लागते गरम गरम आहे. तर पाणी पण आता बदल करते कारण की एवढं गरम आहे ना पाणी. आणि आता डबल दुसरं थंड पाणी घेते. पण मस्त आता मिरच्या कट केल्या आणि आता टाकलेल्या. याचा अर्थ म्हणजे आज तांदूळाची भाजी हाशी आजची. धुवून काढायची ती अगोदर स्वच्छ मस्त. ही पाणी फेका याच्यातलं याच्यात धुवून काढा. असं सोपं आहे ना. आता एवढे स्पीडनं काम करते कारण की जेव्हा काम करायला लागतं ना स्वयंपाक तर कळत असतं कसं करणं पडतं म्हणून आहे की नाही. तुम्हाला कोणाला तर हाशीच्या आता भाजी करते मस्त. चला तर आता आमचा शेंगदाण्याचा डबा कुठं असं तर ते शेंगदाण्याचा डबा आहे.
हां, दोन चपाती झालेली आहे मस्तपैकी. आणि आता मी ना लगेच हिरव्या मिरच्याकडं हां काय आलं तेला अंगलं द्यायचंय. चला कॅरी बॅग सगळं ठेवलं मी. थोडं टाका भाजी थोडे बापरे हो थोडंच वल्ल्या हाताला तर झाले आता भरले विटानं. कारण की तू बिर्याणी भारी होती भाजी हो. कधी करून खाऊ घालणार बिर्याणी हां कधी रविवारी आता हात जाऊ मस्त बिर्याणी करा त्यांची हातची आहे की नाही. कधी होईना आता ती बारीक समजा 1 मिनिटात होती ती बारीक. नाही मिरच्याने जवळ काहीच. तर चला आता मी ना पहिला तर शेंगदाणे मिरच्या आणि थोडंसं लसूण आणा तिकडून. आणि तर मस्त अशी कढीची भाजी पण आणून ठेवलेली आहे ते ना. लसूण पाठी मागून झाकण नाही ठेवलं तरी आता होती इथंच काही नसते. लवकर होईन काही नाही कंट्रोल आहे नाही सांगता तुम्हाला आहे ना. तर आता लसूण आणते आणि आता भाजी अशी झटकीपट होणार आहे. जास्त वेळ लागत नाही भाजीला. लसूण पण आता सोलून देते. लई मदत करू लागले ते आज मला. कारण की आता मी शेतात कामाला जाते ना त्यांना वाटतं की घरचं करते सकाळी सकाळी आणि शेतात पण जाते म्हणून आता ती एवढी मदत चालू आहे की नाही. चला आता लसण याच्यात टाकलेला आहे. आता आपण थोडंसं आबोड धोबडच काढणार आहे. जास्त बारीक करायचं नाही. काढलेला आहे मसाला कारण की भाजीला ना जास्त बारीक हिरवी मिरची चालत नाही. थोडीशी आबोड आपल्या हाताने बाबू चटका बसला बा. विषय नाही खेळ फक्त बाया माणसानच करावा. हा बाबा आई तर खायला काय लागत आहे. खायला काय लागत आहे. पण भारी झाली वास लय भारी एवढा वास एकच नंबर एवढा लिहिचा. जास्त काहीच लागत नाही फक्त त्याला मी टाकायचं नसतं करतो बस. चला ते पात्राची भाजी एकच मिनिट थांबा. एकच पुढे पात्राची भाजी तेल टाकून घेतलं. टाकलं भाजी थंडी झालेली आहे बघा. एकच तुकडा इतकी भाजी झालेली आहे. किती मोठी भाजी बाबा ती. पातीला गच्च भरून होती. गच्च भरून थैली ते रट्टा उडून घ्यायचं म्हणजे कसं आहे भाजीत अजिबात पाणी राहून द्यायचं नाही. भाजीत अजिबात पाणी राहू द्यायचं नाही. एक मोठी जी भाजी झाली होती. फोटो काढा त्याच्यात. तर आता विचार करत असतील सगळेच की भाजी आहे तरी कोणती एवढी झालेली. आता टाकल्याच्या नंतर बघा जादू किती मोठी होती. तर आता काय करायचं हे पाणी आपण बाजूला मोकळी करून घ्यायची. मोकळी केल्याच्या नंतर टाकायला बंद करते. तेल टाकलं होतं मस्त असं भाजी हे करून छान असं तेल टाकलं होतं. तर आता आपण आता ही भाजी ना मी थोडं करून अशी टाकून देऊ. तर आता ही भाजी अशी तेलात परतून घेऊ आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकू. भाजी तयार. माझी भाजी आली तयार. तुमची कधी होती तुमची कधी होती तयार. तर माझी भाजी झाली तयार. आणि आता ना थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि अशी चपाची भाजी कधी होती ते विचार पडा मला. त्यात पाणी जास्त सुटलं तिला. तुम्ही पाणी राहून दिलं जास्त मग आपल्याला येतं आले असत मग स्वयंपाकात नंबरच असतो आपण. आपण फक्त नंबर 1 बॉल नाही.
आपण फक्त बोलण्यात नंबर फक्त काही पटकन होणे चांगलं भाजी टाइम लागावं मग पहा पप्पा फक्त चांगलं व्हिडिओ करायला पाहिजे व्हिडिओ काय आला पाहिजे हर्षद मम्मीच्या हातची भाजी गाजू वाटला चांगली म्हणून लुटून घेऊ लागले मला काम करू करू आलूची मम्मी भाज्या चांगली करते हे करते तेवढं तर खायला खाणे का बस आराम करणे झालेली आहे तयार. आता मी काय करते पूर्ण झालेली आपली भाजी. आता गॅस बंद करून घेते एकदाच आणि याच्यावर मस्त झाकण ठेवते बघा. आणि आता ही भाजी अजून काही अशी झालेली नाहीये. हा माझी झाली आणि तुमची झाली की नाही. तर मस्त दिसते हर्षद पप्पानं भाजी केलेली आहे. वा ही भाजी पण झालेली मस्त तांदूळाची. आता हर्षद पप्पानं काढ घेते कारण की ना मटन अंडे चिकनला भाज्या माग टाकता उड्या भारी आहे का नाही. हा कढई गरम आहे. काकडा जाम ते पळी घाला ते चमचा साऱ्या ताट घे दादा ते. फॅन आवाज येत ना किती फॅन बंद कर वेदर सा मस्त. आता भाजी कशी आहे अंदाज एक मिनिट थांब. पात्रीची भाजी आहे आणि तांदूळची भाजी आहे. कोण चालली मम्मीची पप्पाची कोण चालली ही मम्मीची ही पप्पाची भाजी सांग कोण चालली. टेस्ट करून पाहत होतो एकदा मम्मीची हातची भाजी. मम्मी भाजी कशी बनवली ते सांगून कसं काय चव येता भाजी एकदम भारी एकदम भारी झाली भाजी आहे ना. भारी अशी भाजी वावरत पाहिजे बनव छतामध्ये. पण मला सध्या पावसाचं वातावरण हिवाळ्यात एकदम भारी. तर चला आता मी पण खाऊन घेते कारण की मला आता कंट्रोल नाही ना कंट्रोल. तर चला आता थोडीशी भाजी घेते. हा आता असू तुम्ही करेल का मीठ जास्त का कमी आहे. अरे बाप एक नंबर आली भाजी भाजी आली नाही झाली का मम्मी पेक्षा भारीच होणार आहे कारण की आता तुम्ही केली ती. आपण केलेली भाजी भाजीला भाजी कर द्या दीदीला म्हणते आणि एक दिवस नाही करीत ना आम्ही असल्यावर एक दिवस नाही करीत काही करत दिदी. बोर होतं करा वाटत नाही पण मग आज करा वाटलं. चला तर आता मस्त जेवण करून घेते आणि 2 प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहे. फॅन चालू कर ना कोणता अभ्यास होतो कोणता अभ्यास मस्त अशी तांदूळाची भाजी आणि ही लागत नाही खाय. तर आता मस्त झालेली भाजी. चला तर ताई न तुम्ही पण आमच्यासोबत मस्त भाजी भारी भाजी मम्मी काय झाली. एक नंबर आपली काढायला साफ सूफ झाली. दोन्ही भाजीच्या चविष्ट आलेलं म्हणजे मला तर सगळ्या पालेभाज्या आवडतात. सगळ्या भारी शेतातल्या भाज्या असं पोट भरून जेवण केलं. वा एकच नाही. इंग्लिश मध्ये जेवण का केलेली आहे. तर मस्त भाजी झालेली ती. गुड नाईट बाय.